सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल. रोहित पवार. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभेची जागा भाजपकडे जाणार असल्याची जोरदार चर्चा कालपासून रंगली आहे आणि या जागेवरून भाजप आक्रमक वक्तृत्व शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवनीत राणा यांना संधी देईल अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांना संधी मिळावी अशी मागणी केली. ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी कशी महत्त्वाची आहे हे सांगितलं. या जागेवरून छगन भुजबळ यांना संधी दिली पाहिजे. भाजप विचाराधीन किंवा भाजपच्या व्यक्तीला सुनेत्रा पवारांची जागा आहे ती दिली गेली तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या चरणी गेला असं म्हणावं लागेल किंवा तो दिल्लीसमोर झुकलेला आहे असा संदेश जाईल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याबाबत कडवट आवाहन केलं आहे. असं करायचं नसेल तर राज्यसभेवर छगन भुजबळ साहेबांना संधी द्या. छगन भुजबळांना राज्यसभेवर संधी दिली तर आम्ही त्याचे स्वागत करू, हा आमचा विषय नाही, परंतु भाजप प्रेरित व्यक्तीला राज्यसभेच्या या जागेवरून उमेदवारी दिली गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपला शरण गेला असं म्हटलं जाईल. याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तटकरेंची सवय बघितली, स्वतःचा फायदा करून घेणार आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडणार. आता समजा जर तिथं गोगोले साहेबांना त्या ठिकाणी संधी दिली गेली, ते पालकमंत्री झाले, मग आपल्याला असं म्हणावं लागेल तटकरेंच्या विरोधात ते जे काय बोलत होते ते फक्त हे पद मिळण्यासाठी बोलत होते. मला असं वाटत होतं त्यांचा आणि त्यांचा वाद खूप पूर्वीपासून आहे, तो विचाराचा वाद आहे. पण मग असं जर झालं, त्यांना तिथं पद मिळालं ना आता ते शांत झाले, तर मग पदासाठीच फक्त ते आक्रमक होते आणि पद मिळाल्यानंतर त्यांनी तलवार म्यान केली, असंच कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. की भाजपच्या विचाराच्या एखाद्या व्यक्तीला नाही तर भाजपच्याच एका व्यक्तीला जर अजितदादांच्या पक्षाची जी सुनेत्रा काकेंची जागा आहे ती जर त्यांना राज्यसभेची दिली गेली तर मग आपल्याला एकच म्हणावं लागेल, पूर्ण पक्ष भाजपच्या शरणी त्या ठिकाणी दुर्दैवाने गेलेला आहे, दिल्लीसमोर तो झुकलेला आहे. आणि असं जर करायचं नसेल तर जी चर्चा चालू आहे भुजबळ साहेबांना संधी द्यायची, भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, त्यांना द्यायची असेल तर आम्ही सर्वजण स्वागत करू. खरं तर हा आमचा विषय नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, पुणे.